So look to the Lord in prayer. प्रार्थना करूया. Thank you, Jesus. We praise you. We worship you, Lord. प्रभू आम्ही तुझा आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद We देतो. exalt your holy name. पवित्र नावाला आम्ही उंचावतो. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, we come to you. पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुझ्याकडे येतो. We thank you for this day, this time, this hour that we are here in your house to glorify you, to worship you, to exalt your holy name. प्रभू या दिवसाबद्दल, या तासाबद्दल, या क्षणाबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आम्ही तुझ्या घरामध्ये आहोत. तुझ्या नावाचं गौरव करण्याकरिता, तुझ्या नावाला उंचावण्याकरिता, तुझ्या नावाला आदर आणि सन्मान देण्याकरिता. Lord, we submit this service in your mighty hand in the name of Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने देवा ही सभा आम्ही तुझ्या पराक्रमी हातात समर्पित Let your करतो. Holy Spirit take charge and control of everything and everyone, Lord. तुझा पवित्र आत्मा प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण करू, ताबा घेऊ. प्रत्येक व्यक्तीचं नियंत्रण करू, ताबा घेऊ. We give you all glory, honor, and praise. तर गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. Oh, we exalt your holy name. या पवित्र नावाला आम्ही उंचावतो. In Jesus Christ's most precious name we pray. येशू ख्रिस्ताच्या अत्यमूल्यवान नावाने मी प्रार्थना करतो. Amen. 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 Oh, we worship you, Lord. आम्ही तुझी उपासना Thank भक्ती you, करतो. Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. हालेलुया. And I exalt thee. I exalt thee. I exalt thee. Oh Lord. Yes, Lord, we want to exalt your holy name. होय प्रभू, तुझ्या पवित्र नावाला आम्हाला उंचवायचं For आहे, you alone are worthy कारण तूच त्यासाठी योग्य आहे. above all the earth हो या पृथ्वीवर and in heaven. आणि स्वर्गात. Yes, Lord. And I exalt thee. I exalt thee. I exalt thee. Oh
येशूवाने all our sins and griefs to bear. सर्व आपले ओझ दुःख What a आपण सहन privilege करतो. to carry किती सुसंधी आहे आपल्याला everything to God in prayer. प्रार्थनेमध्ये सर्व काय प्रभूकडे घेऊन जाण्याकरिता. Let's हालेलुया. sing this wonderful Marathi hymn together. एकत्र मिळून हे मराठी गीत गाऊया. God in prayer in the name of Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभूकडे सर्व गोष्टी घेऊन जाणे हे आपल्याला किती सुसंधी आहे प्रार्थनेत. Because our prayers are answered in the name of Jesus Christ. आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर येशूच्या नावाने मिळतं. Hallelujah. 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 He is the King of Kings and the Lord of Lords. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. The words of the next song says, पुढच्या गीताचे बोल आहेत. He walks on the waters. तो पाण्यावर चालतो. He feeds the crowd. लोक समुदायाला तो भोजन देतो. The enemy is scared in his name. शत्रू त्याच्या नावाने घाबरतो. And his name is. त्याचं नाव आहे. And his name is. त्याचं नाव आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू. Hallelujah. Hallelujah. He is the King of Kings and the Lord of Lords. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू. Let's sing this song. चला गाऊया हे गीत.
time. माझी एकच इच्छा आहे सदा सर्व काळात त्याच्याबरोबर राहण्याकरिता. Because Christ is enough for me. आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Can you turn to your neighbor and declare this? तुझ्या बाजूच्या व्यक्तीकडे पाहणे जाहीर करा. Christ is enough for me. ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Come on. Christ is enough for me. ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Christ is enough for me. ख्रिस्त माझ्यासाठी पुरेसा आहे. Hallelujah. हालेलुया. Let's declare this. जाहीर करूया. हर एक क्षण में हर एक दिन में मेरा यीशु करीब है. हर एक बात में मुश्किल हालात में मेरा यीशु साथ है. हर एक क्षण में हर एक दिन में मेरा यीशु करीब है. हर एक बात में मुश्किल हालात में मेरा यीशु साथ है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. दिल में सारे जुबां पे यीशु तेरा नाम रहे. हर एक शहर में सारे देश में यीशु तू अपना छोड़े. हर एक दिल में सारे जुबां पे यीशु तेरा नाम रहे. हर एक शहर में सारे देश में यीशु तू अपना छोड़े. मेरी गुजारिश है तुझसे मांगू सदा तेरे संग रहूं. एक ही बार तुझसे मांगू सदा तेरे संग रहूं. एक ही बार तुझसे मांगू सदा तेरे संग रहूं. एक ही बार तुझसे मांगू सदा तेरे संग रहूं. तू काफी था मेरे लिए, तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है.
worship you. आम्ही तुझी उपासना भक्ती करतो, No one स्तुती like करतो. you. तुझ्यासारखा दुसरा No कोणी one नाही. like you. तुझ्यासारखा दुसरा You कोणी are the नाही. way, the truth, and the life. मार्ग, सत्य व जीवन तूच आहे. You are the light of the world. तू जगाचा प्रकाश आहे. Oh, we love you, आम्ही Lord. तुझ्यावर प्रीती करतो. You are the Alpha and the Omega. तू अल्फा आणि ओमेगा आहे. Oh, you are so good. प्रभू तू किती चांगला आहेस. No one like you. तुझ्यासारखा दुसरा No कोणी नाही. one like you, Lord. प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणी We नाही. praise you. We worship you. We आम्ही thank तुझी you. उपासना भक्ती करतो, We स्तुती thank you करतो. for your धन्यवाद. presence, Lord. प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank धन्यवाद you, येशू. Jesus. येशू Worship you, धन्यवाद. Lord. Worship you, प्रभू Lord. तुझी आम्ही उपासना भक्ती करतो. Yeshu Masih, oh Mahima Teri Gae Yes, Lord. We sing, we sing, we sing. आम्ही गातो गातो आणि गातो. So I was made to worship you, Lord. प्रभू तुम्हाला निर्माण केलं की मी तुझी उपासना भक्ती Worship the करावी. King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा, प्रभूंच्या प्रभूची Yes, उपासना Jesus, भक्ती there's करावी. no one like you. येशू तुझ्यासारखा दुसरा No कोणी one नाही. like you, Jesus. येशू तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. Yeshu Masih, oh Mahima Teri Gae तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन. There's no one like you, Lord. तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, no one, no one, तुमसा Yeshu
येशू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो No one like you, Lord. प्रभू तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही No one, no one, no one like you. कोणीच नाही कोणीच नाही कोणीच नाही तुझ्यासारखा Let's all sing together. आपण एकत्र मिळून गाऊया Yeshu. Yeshu. तू ही है, तेरे बिना कोई नहीं। यीशु, तू ही है, तेरे बिना कोई नहीं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। तू ही मार्ग है, तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा। So declare this together. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, सजदा प्रभु तू मेरी चाहत है, मेरी चाहत, मेरी आरज़ू, प्रभु तू मेरा हौसला है, तू ही मेरा प्रभु है। Thank you, Jesus. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला, मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला, मेरा प्रभु। मैं सजदा करूं, प्रभु, सजदा करूं। Yes, Lord, we bow down before you. सजदा करूं। We thank you for your presence, Lord. मैं सजदा करूं, सजदा करूं। Everyone, everyone, everyone. Let's honor him who he is. कोण आहे त्याचा आदरणीय सन्मान करूया मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा
this we are so glad to let you know. I request our senior pastor to please come forward. वरिष्ठ पालकांना विनंती करतो की त्यांनी यावं. We are so glad to let you know आम्हाला आनंद वाटतोय तुम्हाला सांगण्याकरिता that एरिक पापानी and his team has won the Intercity Football Cup match. इंटरसिटी फुटबॉल कप मॅच त्यांची जिंकलेली आहे. And this is a trophy on behalf of his team. His team has won this trophy. So may I request him to please come forward. त्यांच्या संघाने जिंकले आहे. त्या संघाच्या वतीने तो इथं प्रतिनिधित्व करत आहे. God bless you. देव तुला आशीर्वाद If दे. your children receive such kind of individual awards, please bring them in the house of the Lord, and we will be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of God. देवाच्या गौरवासाठी वैयक्तिक पारितोषिक मिळालं तर तुम्ही घेऊन या. देवाच्या नावाचा गौरव करूया. There is a dedication of babies. May I request the parents to please come along with their child. बाळाचं समर्पण आहे. आई वडिलांना विनंती आहे त्यांच्या मुलीला त्यांनी घेऊन यावं. We do not baptize babies लहान बाळांचा आपण बाप्तिस्मा करत नाही. because baptizing of babies is not the biblical way. पवित्र शास्त्र आधारे आपण लहान बाळाचा बाप्तिस्मा करू शकत नाही. Because for baptism, person needs to complete two conditions. बाप्तिस्मा घेण्याकरिता जो व्यक्ती बाप्तिस्मा घेतो त्याला 2 अट पूर्ण करावं लागतं. First is that person must repent of his sins and accept Jesus Christ as his personal savior. पहिली गोष्ट त्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताचा आणि पापाचा पश्चाताप केला पाहिजे. येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारलं Then he पाहिजे. must go into the water and must come out of the water. पाण्यात जाऊन त्याला पाण्यातून बाहेर यावं लागतं. Babies are unable to do any of these things. लहान बाळ यापैकी काहीच करू शकत नाही. Therefore, it is not biblical to baptize babies. त्यामुळे पवित्र शास्त्रानुसार आपण लहान बाळकाचा But बाप्तिस्मा करू Bible शकत gives us नाही. the system that by we can dedicate our children unto the Lord. पवित्र शास्त्र आपल्याला पद्धत देते की आपण लहान बाळाचं प्रभूला समर्पण करू Children शकतो. are the heritage of God. परमेश्वराने दिलेलं वतन लेकरं आहेत. Fruit of the womb is his reward. पुढचं फळ त्याचं प्रतिफळ आहे. By the ordinance by which these parents have come to dedicate their child has got scriptural basis. ज्या आधारे आई वडील या बाळाचं समर्पण करण्याकरिता आलं त्याला शास्त्र आधार आहे. In Old Testament, Hannah brought Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारात हन्नाने बाळ शमूएलला आणलं, प्रभूला समर्पण केलं. In New Testament, Mary brought baby Jesus and dedicated him unto the Lord. नवीन करारामध्ये मरियाने बाळ येशूला आणलं आणि प्रभूला समर्पण And केलं. whenever Jesus wanted to teach the lesson of humility to his disciples, ज्यास येशूला त्यांच्या शिष्यांना नम्रतेचा धडा he शिकवायचा. always kept a child among them. नेहमी त्याने बालकास त्यांच्यामध्ये And said, ठेवलं. unless and until you become like child, you will not go into the kingdom of God. जोपर्यंत तुम्ही बालकासारखे होत नाही तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. Many people brought their children that Jesus may lay his hand upon them and bless them. पुष्कळाने आपल्या बालकास आणले की येशूने त्याच्यावरती हात ठेवून त्यांना आशीर्वादित But करावं. disciples prohibited them. शिष्यांनी त्यांना दटावलं. Seeing this, Jesus was moved with compassion हे पाहून येशूला त्यांचा कळवळ आला. and said, let the children come unto me, prohibit them not. तो म्हणा बालकास मजकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. For the kingdom of God is as such as कारण this. स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखे आहे. And verily, verily, I say unto you, खचित खचित मी तुम्हाला सांगतो, unless and until you become like child and receive the kingdom of God, you shall not enter into जोपर्यंत it. बालकासारखे होऊन देवाच्या राज्यात तुम्ही स्वीकार करत नाही तुम्ही त्यात प्रवेश करू शकत नाही. Therefore, as a pastor, I would like to ask some question to these parents. पास्टर या नात्याने या पालकांना मला काही प्रश्न विचारायचे Do you आहेत. believe that God has given this child to you? तुमचा विश्वास आहे का देवाने हे लेकरू तुम्हाला दिलेलं आहे? Do you promise to God तुम्ही before this congregation या मंडळीसमोर देवाला अभिवचन देता का? that you will see that your child will accept Jesus Christ as her personal savior? ते तुमचे लेकरू जे आहे येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारेल. Do you promise to God before this या congregation मंडळीसमोर देवाला तुम्ही अभिवचन देता का? you will live a model Christian life before your child, तुमच्या लेकरासमोर तुम्ही नमदार ख्रिस्ती जीवन that जगाल. your child will know the statutes of God? जेणेकरून तुमच्या मुलीला देवाचे निर्बंध कळतील. Do you promise to God before this या congregation मंडळीसमोर देवाला अभिवचन देता का? that you will bring your child
to the house of God तुमच्या लेकराला तुम्ही देवाच्या घरात घेऊन so that या your child will learn the words of God. आणि तुमचं लेकरू देवाचं वचन शिकेल. Since these parents have given all affirmative या answers, आईवडिलांनी सर्व होकारात्मक उत्तर दिल्या कारणाने let us all stand and dedicate their child unto the आपण Lord. सर्वजण उभे राहूया या मुलीचं समर्पण प्रभूला करूया. समायरा, परमेश्वर तुझं हे कोमल जीवन घेवो. परमेश्वर तुला कल्याणमूलक करो. परमेश्वर तुला आशीर्वादित करो. सर्वसमर्थ देव बापा, ज्या माता पितरांना समायरा हे बालक तू दिलंस ते त्यांनी तुला समर्पित केलं आहे, त्यांचं समर्पण पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावानं मान्य कर. आणि देव बापा, तुझा वरदस्त या बालकावर असू दे. तुझे आशीर्वाद या बालकावर असू दे. या बालकाची वाढ तुझ्या ज्ञानाने भयात होऊ दे. आणि प्रिय प्रभू, हे बालक ज्या घरात जाणार आहे ते घर, ते कुटुंब आशीर्वादित 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 कर. आणि ह्या बालकाद्वारे तुझे आशीर्वाद सदैव राहू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागितला आहे म्हणून तू ऐक. आमेन. Amen. God has given this child to you परमेश्वराने हे मूल तुम्हाला दिलं आहे. and you give this child back to God. हे लेकरू तुम्ही परत प्रभूला दिलं आहे. Samira does not remain yours, आता समायरा तुमची राहिली नाही. but she is a child of God. आता ती देवाचं मूल आहे. As a servant of God, देवाचा सेवक या नात्याने I hand over God's Samira into your hand to be taken care on behalf of God. देवाच्या वतीने समायराचं संगोपन करण्याकरिता तुमच्या हातात देऊ का? Receive God's Samira in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने समायराचा स्वीकार करा. Gracious, loving Heavenly Father, कृपळ प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your goodness. त्या चांगुलपणाबद्दल आभार मानतो. We thank you for your love. त्या प्रीतीबद्दल आभार मानतो. We thank you that these parents have taken awesome responsibility upon themselves to develop this child on behalf of you. तुझे आभार मानतो. या आई वडिलांनी महान जबाबदारी घेतली तुझ्या लेकराचं संगोपन Provide every करण्याकरिता. single need for the development of this child. तुझ्या लेकराच्या वाढीसाठी प्रत्येक गरजांचा पुरवठा And let कर. Samira become blessing to this home. समायरा या घरासाठी आशीर्वाद होऊ दे. We commit them in your holy तुझ्या hands. पवित्र हातात आम्ही त्यांना In देतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Please be seated. Thank you. कृपा करून आसन ग्रहण करूया. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. याचा दशंश आपला दानार्पण सेवा कार्याचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया. कैसे पहुंचे हम, क्या कोई राह है? पाप में डूबे खुदा तो पाक है. कैसे पहुंचे हम, क्या कोई राह है? पाप में डूबे खुदा तो पाक है. इस गुलामी से कौन है जो हमें आजाद करे? ये दिल है उसकी तलाश में, साबत तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया. साबत तेरे लहू में पापों को मिटा सके, बंधनों से छुड़ा के कर दे नया.
घर को उसकी तलाश है सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया सामर्थ तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया कैसे पहुंचे हम क्या कोई राह है पाप में डूबे खुदा तो बात है कैसे पहुंचे हम क्या कोई राह है पाप में डूबे खुदा तो बात है इस गुलामी से कौन है जो हमें आजाद करे ये दिल है उसकी तलाश में सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया सामर्थ है तेरे लहू में पापों को मिटा सके बंधनों से छुड़ा के कर दे नया Let us clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. आज दुपारी आपल्या वरिष्ठ पालकांचं टाळ्या वाजून स्वागत करूया देवाच्या वचनाची सहभागिता करायला येत असताना I want to greet you all in the name of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना मी अभिवादन करत आहे I am so happy to be with you this morning आज सकाळी मी तुमच्या बरोबर आहे मला फार खुशी वाटत आहे and afternoon also. दुपारी देखील We started meeting you in the morning सकाळी तुम्हाला भेटायची आम्ही and सुरुवात now केली it has turned afternoon आता दुपार झाली आहे and we thank God for your presence in the house of the Lord. प्रभूच्या घरात तुमची उपस्थिती आहे देवाचे आम्ही आभार मानतो They that come to the house of God, जे देवाच्या घरात येतात they shall be blessed. ते आशीर्वादित होतील They shall be blessed. ते आशीर्वादित होतील Say as you are blessed already. असं बोला जसं अगोदरच तुम्हाला आशीर्वाद देवाने दिलेला आहे They shall be blessed. ते आशीर्वाद होतीलच Hallelujah. हालेलुया As we are looking to the theme that God has given to Emmanuel Church इमॅन्युएल मंडळाला जे अभिवचन शीर्षक परमेश्वराने दिले आहे या वर्षासाठी for this year,
for this year. या वर्षासाठी This year, we are looking to the names of God that are given in the Bible पवित्र शास्त्रामध्ये देवाला जे नावं दिले आहेत त्याच्याकडे आपण पाहत आहोत and receive the blessings and the power of God through that name. त्या नावाद्वारे देवाचे आशीर्वाद आणि देवाचं सामर्थ्य स्वीकारत आहोत The आपण varieties of names are mentioned in the Bible to God. देवाचे वेगवेगळे नाव जे पवित्र शास्त्रात देवाला देण्यात आले आहेत त्याचा उल्लेख आहे And we are to know them, understand them, and experience them. ते आपण समजून घेतलं पाहिजे ते ओळखून घेतलं पाहिजे त्याचा अनुभव घेतला पाहिजे Because the God that we worship is a creator of the whole universe. कारण देवाची आपण उपासना भक्ती करतो तर संपूर्ण विश्वाचा निर्माण करता And he has got different names mentioned in the Bible given by the people by experience his power and his special blessings in their time, in their variety of dimensions. त्या लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे अनुभव घेतलेत वेगवेगळे पैलू त्यांनी पाहिलेत त्याप्रमाणे त्याने देवाला बायबलमध्ये नावं दिलेले आहेत त्यांच्या अनुभवानुसार And church needs to know that. मंडळीने हे माहिती करून घ्यावं ही गरज आहे And we are looking to the name of Yahweh, आपण याहवे हे नाव पाहत आहोत which is called Jehovah God. त्याला म्हणतात यहोवा देव And you read this name in Exodus chapter 3, निर्गम याचा 3रा अध्याय verses 14 and 15. त्याचा 3रा अध्याय 14 आणि 15 वचन So this is the story of Moses. आपण पाहतो ही गोष्ट मोशेची आहे And God is speaking to Moses. ते मोशेशी बोलत आहे We need to understand that different stages of Moses' life. मोशेच्या जीवनाचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिले पाहिजेत Moses was born in the land of Egypt. मिस्र देशात मोशेचा जन्म झाला And in those days, king ordered to watch every delivery. राजाने सांगितलं जी प्रत्येक प्रस्तुती होत आहे And if त्याच्याकडे लक्ष द्या any woman from Israel gives birth to male child, इस्रायल मधले कोणतीही स्त्री मुलाला जन्म देईल kill that child. त्या मुलाला ठार मारून टाका This was work given to the nurses. आणि ज्या दाई होत्या त्यांना हा शब्द सांगितला होता Egyptian had some nurses. आणि मिस्र देशात दाई परिचारिका होत्या And they were given this responsibility. त्यांना ही जबाबदारी देण्यात आली होती So nurses, please protect us. मग जे परिचारिका आहे नर्सेस आमचं संरक्षण करा Then there were some nurses from Israel also. मग इस्रायल मधून देखील काही दाई होत्या So these Egyptian nurses could not find any boy after some time. काही वेळेनंतर या ज्या मिस्री दाई होत्या त्यांना पुत्र किंवा मुलगा दिसलाच नाही But nurse from Israel, they delivered Moses. इस्रायलच्या दाई ज्या होत्या त्यांनी मोशेची प्रस्तुती केली And मोशेचा जन्म Moses झाला was being developed in his family. मोशे लहानचा मोठा त्याच्या कुटुंबामध्ये होत होता And after 6 months, the loud voice was become loud. आणि मग 6 महिन्यानंतर त्याचा आवाज मोठा होऊ लागला So parents decided to protect him. आई वडिलांनी निर्णय घेतला की आता ह्याचं संरक्षण करावं And they लागेल made a basket त्याने तो पेटारा बनवला and put some tar around it. त्याला डांबर लावला Prayed to God. देवाकडे प्रार्थना केली God, this child you have given. देवा हे मूल तू दिला आहे As these parents have said, this child has given by God. जसे ह्या आई वडिलांनी म्हणाले की हे लेकरू देवाने दिलं आहे But now there is a problem in the nation. परंतु आता राष्ट्रामध्ये समस्या आहे And we want to protect this child. आता या लेकराचं संरक्षण करायचं But we आहे are unable to protect him now. आता आम्ही त्याचं संरक्षण करू Because शकत he is नाही growing. कारण तो लहानचा And मोठा होत his चालला voice is आहे becoming more stronger. आणि त्याचा आवाज फार मोठा होत So आहे they put him in the basket, त्यांनी त्या पेटारात त्याला टाकलं went to ठेवलं the Nile River, नाईल नदीकडे गेले and left that basket in the hand of God देवाच्या हातात तो पेटरा त्या नदीत सोडून दिला in the river. त्या नदीत सोडून दिला त्यांनी King's daughters came to take bath in the river.
राजाची कन्या त्या ठिकाणी आंघोळ करण्याकरिता आली. And they heard the cry of this baby. त्यांनी लहान बाळाचं रडणं ऐकलं. And the cry told them, त्या रडण्याद्वारे त्यांना असं कळालं, this child is from Hebrew family. हे मूल जे आहे हिब्री कुटुंबातलं आहे. Cry of the baby लहान बाळाचं रडणं indicated them, this child is from Hebrew family. त्यांना संकेत दिला की हे जे बाळ आहे इब्री कुटुंबातलं आहे. And Moses was wrapped with Hebrew clothes. आणि मोशेला गुंडाळलं होतं त्या इब्री And वस्त्राने. then daughter said, I want to protect this child. मग फारोची कन्या म्हटली या मुलाचं मला संरक्षण And I करायचं will आहे take this child to the palace. आणि या मुलाला मी राजवाड्यात घेऊन So जाईल. first 40 years, पहिले 40 वर्ष Moses was developed in Egyptian palace मिस्र देशाचा जो राजवाडा होता त्याच्यामध्ये मोशे लहानचा मोठा to be झाला. the forthcoming king of Egypt. मिस्र देशाचा तो भावी राजा होणार होता. And you know the story very well, आपल्या सर्वांना ही गोष्ट फार चांगली माहित आहे. that Moses, when he became young, ज्यावेळेस मोशे तरुण झाला, before that there was a situation again. त्या अगोदर एक परिस्थिती उद्भवली. The king's daughter said, who will feed this baby? आणि ते राजाची कन्या म्हणाले की या मुलाला दूध कोण पाजेल, Because I am unmarried. कारण मी अविवाहित आहे. And Miriam was there. मरियम त्या ठिकाणी होती. मिरियम She was hearing this. हे सर्व तिने ऐकलं. And she said, ती म्हणाली, can I bring woman servant मी एक दाई त्याच्यासाठी आणू का, to take care of this baby? या बाळाचं संगोपन See करण्याकरिता. how God works his plan. पहा देवाची योजना देवा कसं कार्य When करतो. our thoughts gets ended ज्या ठिकाणी आपले विचार संपुष्टीत येतात, संपतात, and we hand over everything in the hand of God, ज्यासमोर सर्व काही प्रभूच्या हातात देतो, God leads everything step by step. देव प्रत्येक पायरीने पायरी गोष्ट मार्गदर्शन करतो. And Moses' mother was shown there त्या ठिकाणी मोशेच्या आईला आणण्यात आलं as a dai. तिला मेड सर्वंट, दाई म्हणून. Yeah. And she did not objected that त्याने त्याच्यावरती काही आक्षेप घेतला नाही. because she knew that I will be given responsibility to take care of my own child. तिला माहिती आहे की जी जबाबदारी दिलेली आहे, माझाच मुलगा आहे तो आणि मला त्याचं संगोपन करायचं But आहे. she is going into the palace as a servant. आणि त्या राजवाड्यात ती कशी जात एक दाई म्हणून. And mother taught the child from about Jehovah God. त्या आईने त्या मुलाला यहोवा देव कोण आहे याबद्दल शिकवलं. She was taking care on behalf of the king's daughter. राजाच्या कन्याच्या वतीने ती त्याचं संगोपन करत होती. And then Moses was moving in the kingdom. मग त्या राज्यामध्ये मोशे इकडे तिकडे येत जात होता. He saw two people fighting. त्याने पाहिले दोन लोक त्या ठिकाणी भांडत आहेत. One was Hebrew, एक हिब्री होता, one was from Egyptian. एक मिस्री होता. And he said, why you are fighting? त्याने विचारलं तुम्ही का भांडत आहात. Then this, I don't know, it's not written in the Bible, but I can tell you. बायबल मध्ये लिहिलं नाही, परंतु मी अंदाज लावून तुम्हाला सांगू शकतो. He told this Hebrew had habit of fighting with everyone. आणि तो म्हटलं हिब्रू यांना सवय आहे सगळ्यांबरोबर भांडणं करण्याची. You don't know. तुम्हाला माहित नाही. Last month he was fighting with Hebrew only. आणि मागच्या महिन्यात तो हिब्रू लोकांबरोबर भांडत होता. But now he is fighting with me. आता तो माझ्यावर भांडत आहे. And things went on talking. आणि या गोष्टी ते बोलत And the word असतात. of God says, देवाचं वचन सांगतं Moses killed Egyptian मोशेने त्या मिस्री व्यक्तीला मारून टाकलं. and dig the grave by his foot. त्याच्या पायाने त्याने त्या इब्राची कबर खणली. Of course, it was all sand. निश्चितच त्या ठिकाणी ती वाळू होती. And he buried it. त्याला पुरून टाकलं. And then after some time,
काही काळानंतर same old member, church member, तोच चर्चचा जुना सभासद was fighting with another church member. दुसऱ्या चर्चच्या सभासदाबरोबर भांडण करत होता. Moses came to console, sort out the problem. मोशे आला, म्हटला यांचे वादविवाद मी सोडवतो. He said, what do you think? तो म्हटला, स्वतःला काय समजतो? Are you going to kill me also? मला पण मारून टाकणार का आज? Because last week you killed one. मागच्या आठवड्यात एकाला ठार मारलं. I was with him. मी त्याच्याबरोबर I was होतो. fighting. मी भांडत होतो. Oh, Moses got afraid. मोशे And घाबरला. Moses ran away. मोशे पळून गेला. And he ran away and spent his 40 years in the wilderness. तिथून पळून गेल्यानंतर 40 वर्ष त्याने अरण्यात घालवले. While he was in the wilderness, तो त्या अरण्यामध्ये असताना taking care of the sheep, तो त्या ठिकाणी मेंढर राखत असताना 40 years, 40 वर्ष and God decided to choose him to deliver children of Israel. देवाने निर्णय घेतला की मी याची निवड करणाऱ्या इस्रायल लोकांना सुटका देण्याकरिता. And he saw one bush was burning, त्याने पाहिलं एक झुडूप जळत आहे. and yet it was not consumed. ते जळत होतं पण भस्म होत Moses नव्हतं. said, let me go and look it. मोशे म्हटला मी जाऊन त्या And ठिकाणी God पाहिलं. said, Moses, ते म्हटला मोशे remove your shoes, तुझे पायथान काढ. because the place where you are standing is holy. ज्या ठिकाणी तू उभा आहे ती जागा पवित्र आहे. And Moses removed it, मोशेने त्याचे पायथान काढले, जोडे काढले. and Jehovah, God spoke to him. यहोवा देव त्याच्याशी बोलला. And Jehovah said, यहोवा देव म्हणाला, I have chosen you मी तुझी निवड केली आहे to take my people from their bondage. माझ्या लोकांना त्यांच्या बंधनातून सुटका करण्याकरिता. And this was the discussion in the chapter 3. तिसऱ्या अध्यायात आपण पाहतो ही And झालेला verse संवाद. 14, Moses asked the question to God, देवाला मोशे प्रश्न विचारत आहेत 14व्या वचनात. what should I tell people who has told me this? मी लोकांना काय सांगू की कुणी मला पाठवले आहे? And God said, tell them, I am that I am has sent me. देव म्हणाला, मी आहे तो आहे याने पाठवला आहे. God's name, God has said, I am that I am. देवाने त्याचं नाव म्हटलं, मी आहे तो आहे. I am that I am. मी आहे तो आहे. I am that I am. मी आहे तो आहे. This is God's name in Vartaman Kal. प्रेझेंट टेन्स. देवाचं नाव हे वर्तमान काळात आहे. God's name is I am that I am from heaven. देवाचं नाव स्वर्गातून आहे, मी आहे तो आहे. God never was. देव कधी होता असं नाही. God never is. देव आहे असं God नाही. never will. देव असणार आहे According असं to the नाही. human language. मानवी भाषेने जर But बोललो God तर is I am that I am. देव मी आहे तो आहे. God is present for everyone in your personal life. देव तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सदा सर्वदा उपस्थित आहे. And when you pray to God, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, you must pray to God as He is there right with you. अशी प्रार्थना केली पाहिजे अगदी तो त्याच ठिकाणी तुमच्या बरोबर आहे. And this name, हे नाव जे आहे Jehovah, यहोवा, has found in Bible 6,800 times. 6,800 वेळा त्याचा उल्लेख आहे. And it is given to God हे नाव देवाला देण्यात आलं आहे as Adonai, अदोनाय, Yahweh, यावे, Yehovah. यहोवा. And as we look to this name, या नावाकडे आपण पाहत असताना the name has different meanings. त्या नावाचे वेगवेगळे अर्थ आहेत. And as we look to the meanings of this name of Jehovah God, यहोवा देवाच्या नावाचे आपण अर्थ समजून घेत असताना great and terrible name, महान आणि भयवाहक नाव, the unutterable name, जे नाव आपण बोलून शकत नाही, it's very holy, ते फार पवित्र. and we need to be very careful. आपण फार सावधगिरी बाळगली But we पाहिजे. are talking to most holy person. आपण अति उच्च अशा पवित्र व्यक्तीशी बोलत आहोत. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. Never, ever think कधी that केव्हाच असा विचार करू नका we are doing any favor to God when we pray to Him.
ज्यावेळेस देवाकडे आपण प्रार्थना करतो, आपण काही देवावर मेहरबानी करत नाही असा विचार करू नका. No one is doing any favor to God. कोणी देवावर काही मेहरबानी करत नाही. Whatever you do, जे काही तुम्ही करता, you are not doing by your own. तुम्ही स्वतःहून ते करत नाही. You are doing because you have accepted Jesus Christ as your personal Savior. तुम्ही ते करत आहात कारण तुम्ही येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारला It's only आहे. because of Jesus. केवळ येशू ख्रिस्तामुळे You have accepted and given your life to Him, तुम्ही स्वीकारले, तुमचं जीवन त्याला दिलं आहे. and you do everything for glorifying His holy name. जे काही तुम्ही करता त्याच्या पवित्र नावाचा गौरव देण्याकरिता करता. It is distinguished name, आणि हे नाव most respectable name. फार आदरणीय असं ते नाव आहे. In Exodus chapter 6 verse 3, निर्गम 6:3, Psalms verse 83:18, स्तोत्रक्षेत्र 83:18, Isaiah 12:2, यशया 12:2, and Isaiah 26:4. यशया 26:4. God is always present, Jehovah God. यहोवा देव सदा सर्वदा उपस्थित आहे. Your people, your relatives, your friends will not be able to be present every time. तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र सदा सर्वदा तुमच्यासाठी उपस्थित असू शकणार नाहीत. But God whom you worship is present with you everywhere, every time. ज्या देवाची तुम्ही उपासना भक्ती करता प्रत्येक ठिकाणी कुठेही तुमच्यासाठी तो उपस्थित आहे. It implies that covenant relationship with us. त्याचं जे कराराचं नातं आपल्या बरोबर आहे. God's covenant name is closely associated with His saving powers in the lives of His people. त्याच्या लोकांच्या तारणाच्या जीवनामध्ये त्याचं नाव अगदी जवळीक असलेलं असं आहे. He is our Savior. तो आपला तारणारा, Not only from sin, केवळ पापापासूनच तारण देत but नाही, from our weakness, our sickness, our problems, our difficulties. आपला आजार, आपला अशक्तपणा, आपल्या अडचणी, आपले त्रास. We have to look to Jehovah God in that relationship. त्या नातेसंबंधाने आपण यहोवा देवाकडे पाहिलं पाहिजे. This name reveals त्याचं नाव through प्रकट करतं powerful acts of deliverance. सुटकेचे प्रतापशाली कार्य. He wants to deliver you from any bondage that we have. जे कोणतं आपल्या जीवनात बंधन आहे त्याच्यापासून त्याला आपली सुटका करायची आहे. Our life may be so normal, आपलं जीवन सामान्य असेल, but our life may be having so many bondages. तरी आपल्या जीवनामध्ये पुष्कळचे बंधन असतील. And I always speak out loudly, very openly. मी नेहमीच मोठ्याने अगदी खुल्याप्रमाणे बोलतो. Traditions of the world is our bondages. Traditions of the world. जगाची रूढी परंपरा हे आपले बंधन आहेत. God has continually stated in His word, देवाने सातत्याने त्याच्या वचनात do सांगितलं not आहे, follow worldly religion, worldly traditions. जगाच्या रूढी परंपरेनुसार अनुकरण Do करू not नका. follow what majority of people are doing. जे बहुसंख्य लोक करतात ते तुम्ही करू नका. What you are doing तुम्ही काय करता is to please me in your life. तुमच्या जीवनामध्ये देवाला संतुष्ट करण्याकरिता. Many times we are, even though we call ourselves Christians for generations, पुष्कळ आपण स्वतःला पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती म्हणतो. women, महिला please understand. कृपा करून समजून घ्या. Husbands and wives, please understand. पती पत्नींना समजून घ्या. The Mangalsutra that you put around your neck, तुमच्या गळ्यात जे मंगळसूत्र तुम्ही घालता that is not Christian Mangalsutra. ते ख्रिस्ती मंगळसूत्र नाही. It has got the black beads. त्या काळ्या मणी आहेत, It has got 2 vatis. त्याला 2 वाट्या आहेत, It has got 5 gorak manis, त्याच्यामध्ये 5 गोरखमणी आहेत and they represent something different. आणि ते प्रतिनिधित्व दाखवतात When I इतर studied this गोष्टीचा. ज्यावेळेस मी अभ्यास and केला, I read this ज्यावेळेस मी ते वाचलं, in the concordance of Lakshman Shastri Joshi, लक्ष्मण शास्त्री जोशी, Tarkatirkha, he has written books on it. त्याच्यावरती त्याने पुस्तक लिहिली And he आहे. said this kind of Mangalsutra is particular religious ornament. आणि त्याने म्हटलं हे मंगळसूत्र एक विशिष्ट धर्माचा अलंकार आहे.
We are Christians. आपण ख्रिस्ती आहोत. We belong to Jesus Christ. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे आहोत. We don't have to put that around our neck. आपल्या गळ्यात ते आपलं घातलंच नाही पाहिजे. The kumkum आणि जे that कुंकू that people put, ज्या स्त्रिया लावतात it's not for Christians. ते ख्रिस्ती लोकांकरिता It's नाही, not for people of God. देवाच्या लोकांकरिता ते नाही, It's for the world. ते जगासाठी Some आहे, other religion. ते इतर Crying धर्मासाठी. at the funeral. ज्यावेळेस प्रेत असतं त्या ठिकाणी रडत असताना It's not Christian. ते ख्रिस्ती नाही. Bible doesn't permit that. बायबल आपल्याला परवानगी देत नाही. Bible says anyone is sleeping in Jesus Christ. बायबल सांगतं जो कोणी ख्रिस्त येशूमध्ये झोपला आहे His body is remained here. त्याचं शरीर या ठिकाणी The आहे. body will be buried for the harvest of resurrection. पुनरुत्थानाच्या कापणीकरिता जे शरीर पुरलं जाईल. People, world around us, they want to hear us in crying. आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना ऐकायचं की आपण रडत आहोत. They want to hear us in crying. त्यांना आपल्याला पाहायचं की आपण रडताना काय बोलतो ते ऐकायला पाहिजे. अच्छा, अर्थ काय बोलतो ते ऐकलं पाहिजे. गाये आता माझं कसं होईल. Now what will happen to me? And so on. आणि वगैरे वगैरे. And body is here. ते प्रेत त्या ठिकाणी Everyone is crying. सगळे रडतात. And it is interpreted, the more you cry, you show more love. असं म्हणतात की जितकं जास्त रडतात तेवढं प्रेम जास्त त्या व्यक्तीवर होतं. It's all hopeless. विचित्रपणा. After crying, रडल्यानंतर we keep quiet. आपण गप्प बसतो. And then somebody said, Mama has come from Mumbai. कोणीतरी म्हणतं मुंबईचा मामा आला. अरे कशाला इतका उशीर आला. तुझी आठवण कर, बघ ना तुझ्याकडे, ते डोळे बंद आहेत आणि बघ ना तुझ्याकडे बघत आहे. He's saying, look at him, his eyes are closed. After crying, sitting down again. रडल्यानंतर परत गप्प Talking बसतात. other things. इतर गोष्टी बोलायच्या. And some son, your Mausi has come from Nagpur. नागपूरची मावशी आली. अगं बया. अरे काय? What is this? You are quiet. It Then you are was- crying. You are quiet. You are crying. It's all hypocrisy. बसताय रडताय बसताय रडताय It's all ढोंगीपणा, lying. सर्व खोटेपणा. I conducted one funeral. एक प्रिया विधी मी केला. Aji died. एक आजी मेली, ग्रँडमा. And Natu was crying. आणि त्या ठिकाणी ग्रँडसन रडत होता. When the पेटी has gone into the ground. आणि ज्यावेळेस त्या खड्ड्यामध्ये पेटी टाकली, आजी आता मला कोण शिव्या देईल. ग्रँडमा नाव who will give me bad words? Christian boy. ख्रिस्ती तरुण मुलगा, Christian Aji. ख्रिस्ती ग्रँडमा. And he's crying in his grandmother's funeral. आणि त्या आजीच्या प्रेतक्रियेमध्ये रडतोय. Is this Christian? हे ख्रिस्तीपण आहे का हो? I told my family, मी माझ्या कुटुंबाला सांगितलं आहे, the time that I will leave this place, world, ज्यावेळेस मी हे जग सोडून जाईल, don't cry, रडू नका, because I am not going to hell. मी नरकात नाही चाललेलो, I'll be going to heaven. मी स्वर्गात जाणार आहे. And I told them, मी मुलांना सांगितलं don't आहे, have memorial service for me. आणि माझ्यासाठी स्मरण अशी सभाही ठेवू नका. Remember me now. आता माझी आठवण करा. Don't remember me after my death. मृत्यूनंतर आठवण करत बसू Why नका. I am saying all this? मी हे सर्व का These सांगत are आहे? worldly bondages that we hold it tight. आणि हे जगिक बंधन आहे, त्याला आपण And घट्ट that's why पकडून आहे. we lose the blessings from Jehovah God. जेव्हा देवाचे आशीर्वाद आपण गमून बसतो, That's why we cannot understand how God can work in our life and how God can deliver us from different situations. आपल्याला कळत नाही की देव आपल्या जीवनामध्ये कसं कार्य करतो आणि वेगवेगळ्या परिस्थितीतून परमेश्वर आपल्याला कसा सोडू शकतो. Jehovah God is loving God. जेव्हा देव प्रेमळ Jehovah देव, God is caring God. जेव्हा देव काळजी Jehovah करणारा, God is understanding God. जेव्हा देव आपल्याला समजून He घेणारा देव, understands you. तो तुम्हाला समजून घेतो. World may not understand. जग तुम्हाला समजून घेणार World may नाही. have misunderstanding about you. जगाचे तुमच्याबद्दल गैरसमज But असतील, have connection with Almighty God. सर्व समर्थवान देवावर नातं जोडा. Because He knows you from inside out. आतून बाहेरून तुम्हाला तो ओळखतो. And no matter who you are, मग तुम्ही कोणी असं हरकत no नाही, matter what you are, तुम्ही काय असं हरकत He नाही, still loves you. तरी देखील तो तुमच्यावर प्रीती करतो. Hallelujah. हालेलुया. That's why I am not afraid of anything.
त्यामुळे मी कुठल्याच गोष्टीला घाबरत That's नाही. why I will not allow myself to be sad. मी स्वतःला दुःखी होऊच देत नाही. That's why I will not allow myself to be frustrated and disappointed. मी स्वतःला निराश होऊ देत नाही, कधीच वैतागत नाही. Because I always says, if Jehovah God is with me, who can do against me? मी नेहमी म्हणतो यहोवा देव जर माझ्या बरोबर माझ्या विरोधी कोण? Hallelujah. If Jehovah God is with you, जर यहोवा देव तुमच्या बरोबर who आहे, can be against you? कोण तुमच्या विरुद्ध असेल? Amen. आमेन, Amen. आमेन. If Jehovah God is with you, जर यहोवा देव तुमच्या बरोबर आहे, the name of Jehovah helps us to remember his saving acts in your life. यहोवा देवाचं नाव आपल्याला स्मरण करायला लावतं, त्याचे तारणाचे कृत्य आपल्या जीवनामध्ये. And we understand Jehovah God as a forgiving God. आपण यहोवा देवाला समजतो की तो क्षमा करणारा We देव. understand Jehovah God is a healing God. यहोवा देव आरोग्य देणारा We देव. understand Jehovah God is a redeeming God. यहोवा देव आपल्या मुक्ती उद्धार करणारा देव. We remember we understand Jehovah God is compassionate God. यहोवा देव ज्याला आपला कळवळ आहे आपण समजवतो. We understand Jehovah God as working to bless you यहोवा देव आपण समजून घेतो, तो कार्य करतो आपल्याला आशीर्वादित and करण्याकरिता. working for you on behalf of the oppressed one. आणि जे सर्व निराश झाले त्यांच्या वतीने तो आपल्या जीवनात कार्य करतो. Jehovah पिडलेले God जे आहेत, is slow to anger. यहोवा देव मंद क्रोध आहे. Jehovah God is gracious. यहोवा देव कृपाळू देव. Jehovah God is more loving God. यहोवा देव अधिक प्रेमळ देव. We understand Jehovah God wants to make Christians always happy. यहोवा देवाला नेहमीच ख्रिस्ती लोकांना आनंदी करायचं आहे. World wants to see happy people. लोकांना सुखी लोक, क्षमा करा, जगाला सुखी लोक पाहिजे World आहेत. want to see happy people. जगाला पाहिजेत की कोण सुखी लोक आहेत. And there is a provision आणि पुरवठा आहे that God has given. देवाने दिलेला. Jesus said, येशू म्हणतो, I will build my church. मी माझी मंडळी रचेल बांधेल. Hallelujah. हालेलुया. I will build my church. मी माझी मंडळी रचेल And the बांधेल. gates of hell shall not prevail against it. अधोलोकाच्या द्वारात त्याच्या विरुद्ध काहीच चालणार नाही. You may have to go through different situations and even after praying, प्रार्थना केल्यानंतर देखील तुम्हाला वेगवेगळ्या even after परिस्थितीतून जावं लागेल. declaring your faith in God openly. आणि खुलेप्रमाणे तुमचा विश्वास तुम्ही जाहीर करता तरी देखील You need to learn the words. If not, तुम्हाला हे शब्द शिकले पाहिजे. कसे असो, if not, कसेही असो, these three young men, हे तीन तरुण Shadrach, Meshach, Abednego, शद्रक मेशक अबिदनगो, they decided to declare Jehovah God. त्याने निर्णय घेतला की यहोवा देव आम्ही जाहीर करणार. They said, we will not bow down with any pressure of anything. कोणत्याही गोष्टीच्या दबावाखाली आम्ही झुकणार नाही, नमणार नाही. We believe Jehovah God will deliver us and help us in this आमचा time. विश्वास आहे या वेळेमध्ये यहोवा देव सहाय्य करेल, आमची सुटका करेल. King heard this. राजाने ऐकलं. Oh, अच्छा, young people, तरुणांनो, they have future to live, त्यांचं भविष्य आहे पुढे जगण्याचं, but they don't care. त्यांना कसली पर्वा नाही. And they say, our God is willing to help us. ते म्हणतात आमचा देव समर्थ आहे आम्हाला मदत करण्याकरिता. King called them little closer. राजाने त्यांना जवळ बोलवलं. Please remember, please understand this situation. पहा, परिस्थिती समजून घ्या. King called them closer. राजाने त्यांना जवळ बोलवलं. And this king said, now राजा म्हणाला, आता I'm going to put the music on. आणि मी त्या ठिकाणी संगीत वाजवणार आहे. I'm going to put the whole praise on. आणि त्या ठिकाणी सर्व गाणे लावणार आहे. This is the last chance. तुमच्यासाठी शेवटली संधी. You bow down before the idol. या मूर्तीसमोर तुम्ही नमन करा. These young men दंडवत करा. हे तीन तरुण were in other country as slaves. ते इतर राष्ट्रामध्ये होते गुलाम म्हणून. Everyone bowed down. सर्वांनी त्या ठिकाणी दंडवत केला. But these three young men पण हे तीन तरुण did not bow down. त्याने त्या ठिकाणी दंडवत केला नाही. King says to them, राजा त्यांना म्हणतो, don't you understand? तुम्हाला समजत नाही का, Who can deliver you from my hand? माझ्या हातातून तुम्हाला कोण सोडवेल. And they said, our Jehovah God is able to deliver. ते म्हटलं आमचा यहोवा देव आमची सुटका करेल. But if not, कसे असो, जर but if not, कसे असो, तसं झालं नाही तरी तसं झालं नाही तरी
But if not, तसं झालं नाही तरी still we will not bow down before world. आम्ही या जगासमोर दंडवत करणार नाही. And what was the answer of their prayer? त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर काय होतं? What was the answer of their prayer? त्याच्या प्रार्थनेचं उत्तर काय होतं? Was their prayer answered? त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं का हो? No. नाही. Their prayer was not answered. त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं You नाही. need to read the Bible. तुम्ही बायबल वाचा. Their prayer was not answered. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर Their मिळालं नाही. declaration was not honored. त्याने जे काही घोषणा केली त्याचा सन्मान करण्यात आला King नाही. said, राजा म्हणाला, burn that furnace 7 times more. राजा म्हणाला की 7 पट्टी अग्नीची भट्टी पेटवा. Their prayer was not answered the way they wanted. त्यांना पाहिजे तसे प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. Tie their hands and tie their legs. त्याचे हात पाय बांधा. Tie their mouth. त्याच्या तोंडाला मुसके लावा. Can any 4 people come? 4 Strong people. 4 Strong. पहिलवान लोक येता का इकडं? Are you strong? 4 पहिलवान लोक. Yeah. Strong people. अजून एक. They didn't take this. Strong. Only 4. Are you able to? Okay. My hands and my legs माझे हात आणि पाय and my mouth माझं तोंड tied. बांधलेलं आहे. Hold me on now. आता उचला. And just don't hold so high एवढं उंच नका पकडू. because you have to throw me in the fiery furnace. आगीच्या भट्टीत फेकायचं आहे. फेकू Then नका. again, shake me. थोडं हलवा. हा पुढं माग अंगा हळू कसं लागेल. फक्त झोका द्या. They were shaking. ते झोका देत आहेत. Will you confess? तुम्ही कबूल कराल का? Will you bow down? तुम्ही दंडवत कराल का? Okay. ठीक आहे. They have thrown those young people in the fiery furnace त्या तरुणांना त्यांनी अग्नीच्या भट्टीत टाकलं. because फेकलं. they said, ते म्हणले Can you say, Please bow down. कृपा करून दंडवत Please करा. hold worldly traditions tight. जगाच्या रूढी परंपरेला घट्ट पकडून राहा. What you are going to say? And here they go into the fire. त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात Their येतं. prayer was not answered त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. till they were thrown in the fire. जोपर्यंत अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकलं नाही तोपर्यंत They were praying that we will not be thrown into the fire. ते प्रार्थना करत होते अग्नीच्या भट्टीत आम्हाला टाकलं न जावं. But God did not answer their prayer. देवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं नाही. If we would have been there, त्यांच्या जागी जर आपण असतो we would have said, जाऊ द्या. I will bow down जाऊ द्या आम्ही दंडवत करतो. because I have my wife, माझी बायको आहे, I have my children, माझे मुलं आहेत, I have their future in my hand. माझ्या हातात त्यांचं भविष्य आहे. Who cares? कोणाला परवा I काय? will manage somehow. कसंही मी गोष्टी निभावून नेईल. These 3 young men हे 3 तरुण thrown into the fiery furnace. अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकण्यात आलं. The ropes that were tied on them त्यांना ज्या रश्शीने बांधण्यात आलं होतं burned. त्या ठिकाणी जळून गेल्या. And in 7 times more fire, their God arrived in the fire. 7 पट अग्नीच्या भट्टीमध्ये त्यांचा देव त्याच्यामध्ये उतरून Jehovah आला. arrived in the fire. त्या अग्नीमध्ये यहोवाचं आगमन Jehovah झालं. God arrived in the fire. तुमचा देव अग्नीत आगमन 7 times करतो. more. 7 पट अधिक. And God was walking with them in the fire. त्या अग्नीत देव त्यांच्या बरोबर चालत होता. And king was watching. राजा ते पाहत होता. You know what happened? तुम्हाला माहिती काय झालं? What happened? Those who threw them, ज्यांनी त्यांना त्या अग्नीत टाकलं त्यांचं काय झालं? they got burned and died त्या before even entering in the fire. त्या अग्नीत त्यांना टाकण्यापूर्वी हे लोक त्या अग्नीमुळे त्या ठिकाणी मरून पडले. When Jehovah works for you, when Jehovah works for you, ज्या यहोवा तुमच्यासाठी कार्य करतो. अरे जिवंत आहे. Oh, okay. Clap your hands for this.
त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. Yeah, because some members said they are still alive. They died. त्या ठिकाणी ते मरण पावले. Jehovah God knows how to take care of your situation. तुमच्या परिस्थितीची काळजी यहोवा देवाला माहिती कशी घ्यायची. Jehovah God will take care of those who try to make situation more difficult for you. तुमच्यासाठी अधिक कठीण परिस्थिती करणाऱ्यांची काळजी यहोवा Don't घेईल. pray for them त्यांच्यासाठी प्रार्थना करू that नका. God give them lesson. देवा त्यांना धडा शिकव. God will give you a lesson. देव तुम्हाला धडा शिकवेल. If you pray like that, तशी प्रार्थना केली pray तर that God forgive them. प्रार्थना करा देवा त्यांना क्षमा कर. Pray God have your mercy upon them. प्रभू त्यांची दया तुझ्या दया त्यांच्यावर King कर. said, haven't we threw 3 people? राजा म्हणाला 3 लोकांना आपण अग्नीच्या बद्दल टाकलं नाही का. How can I see 4th one, the Son of Man? चौथा मला असं दिसत आहे देवाचा पुत्र. Then he called them. त्याने त्यांना बोलवलं. Shadrach, Meshach, Abednego, come out. शद्रक मेशक अबेदनेगो बाहेर If या. he would have called the 4th person also, he would have come out. त्याने जर चौथ्या व्यक्तीला बोलवलं असतं ते देखील अग्नीतून आला असता. How many believe that? किती जणांचा विश्वास आहे. I believe God would have come out. माझा विश्वास आहे देव त्या अग्नीतून बाहेर आला असता. But king did not call him. परंतु राजाने त्यांना बोलवलं नाही. King said, Shadrach, Meshach, Abednego, come out. राजा मला शद्रक मेशक अबेदनेगो बाहेर या. And they had a testing. आणि मग त्यांनी त्याची तपासणी And the केली. word of God says, Yeah, so- testing. तपासणी Tapasni, yeah. Oh. तुम्ही कापणी बोलले? No, no, okay. त्यांना तपासण्यात आलं. The word of God says, देवाचं वचन सांगतं they saw no sign of the fire upon them. त्यांना त्याच्यावरती अग्नीचं कुठलंही चिन्ह दिसलं नाही. No smell कुठलाही of the fire on their hairs. त्यांच्या केसावरती अग्नीचा गंध This देखील is नव्हता. Jehovah God. हा यहोवा देव. This is Jehovah God. हा यहोवा देव. This is Jehovah God. हा यहोवा This देव. God says, I will not even allow to have any effect of the problems and difficulty upon you. तो देव म्हणतो की तुमच्या जीवनावरती जे संकट त्रास आहेत, Hallelujah. त्याचा कोणताही परिणाम तुमच्यावर होऊ देणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God, Jehovah, wants to protect you, heal you, and bless you. यहोवा देवाला तुमचं संरक्षण करायचंय, तुम्हाला आरोग्य द्यायचंय, तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. I want to worship that Jehovah God. मला त्या यहोवा देवाची उपासना भक्ती करायची आहे. Hallelujah. हालेलुया. You want to worship Jehovah God? तुम्हाला त्या यहोवा देवाची उपासना भक्ती करायची You आहे can का. stand. उभे राहूया. God is going to pour out His power right now. या क्षणी देव त्याच्या सामर्थ्याची ओतणी करणार आहे. Can you sing Jehovah, मुझे तेरी जरूरत है? यहोवा मुझे तेरी जरूरत है. हे गीत Let us गाऊया. sing that song. गीत Allow the गाऊया. Holy God to be with you right now. पवित्र देवाला या क्षणी तुमच्या बरोबर असण्याकरिता वाव द्या. Jehovah God, यहोवा देव to walk with you when you go back to your home. तुम्ही घरी जाता तुमच्या बरोबर तो येईल. Jehovah God यहोवा देव will be walk with you when you are facing your trials and difficulties. तुमच्या अडचणीला संकटाला तोंड देत असताना त्याला तुमच्या बरोबर चालू द्या. Have faith in God. देवावर विश्वास ठेवा. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं. यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तो करता इतना, प्यार तो करता इतना, अपने हाथों में खुद मेरी सूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है. बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं. यहोवा मुझे तेरी जरूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है. Gracious, loving Heavenly Father, we thank you for you because you are Jehovah God. कृपळ परमेश्वर आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो कारण तू यहोवा देव आहे. We thank you for your grace, mercy, and forgiveness for us. प्रभू आमच्यासाठी तुझी दया तुझी कृपा क्षमा आहे. आभार We मानतो. thank you for understanding us, O God. प्रभू तू आम्हाला समजून घेतोस याबद्दल तुझे आभार मानतो. And yet, Lord, while we are in sin, तरी देखील प्रभू आम्ही पापामध्ये असताना you sent your holy Son. तुझा पवित्र पुत्र तू पाठवलास.
And he died for us तो आमच्यासाठी मरण पावला and gave forgiveness of sins to us आम्हाला त्याने पापाची क्षमा दिली and made us to stand before you तुझ्यापुढे in आम्हाला- his त्याच्या righteousness. धार्मिकतेने आम्ही तुझ्या समोर उभे राहू शकतो. Today, Lord, we stand in the righteousness of the Lord Jesus Christ. प्रभू आज आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या धार्मिकतेने तुझ्या समोर उभे आहोत. And we say, Jehovah, आम्ही म्हणतो यहोवा we worship you. आम्ही तुझी उपासना We भक्ती humble करतो. ourselves before you. तुझ्यापुढे आम्ही स्वतःला नम्र करतो. Fill our life आमचं जीवनभर with your power. तुझ्या सामर्थ्याने Fill our life with your strength. तुझ्या बळाने आमचं जीवनभर Fill our life with your ability and your wisdom. तुझं ज्ञान तुझ्या पात्रतेने आमचं जीवनभर We dedicate our life to you, God. आमचं जीवन देवा आम्ही तुला देतो. And we declare, आम्ही Jehovah God will answer our prayers. आम्ही जाहीर करतो यहोवा देव आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. But if not, जरी त्याने दिलं नाही तरी still we love Jehovah God. तरी आम्ही यहोवा देवावर प्रीती करू. Thank you, God, for touching our lives. प्रभू आमच्या जीवनाला स्पर्श केला आभार Thank you, मानतो. God, for touching our families. आमच्या कुटुंबाला स्पर्श केला आभार मानतो. Thank you, God, for touching our situations. आमच्या परिस्थितीला तू स्पर्श केला आभार मानतो. Take it in your hand. प्रभू तुझ्या हातात तू घे. Lead us and guide us. तू आमचा मार्गदर्शक होतो आम्हाला चालव. We dedicate our life into your hand. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात In समर्पित Jesus' करतो. precious name we pray. येशूच्या मूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with all of us, now forevermore. Amen. आमेन. Please be seated. कृपा करून आसन ग्रहण करूया. The Bhandara family has arranged snacks and tea for every one of you. भंडारे कुटुंबाने आपल्या सर्वांकरिता अल्प उपहार आणि चहा ठेवला आहे. And Bible says, rejoice with those who are rejoicing. पवित्र शास्त्र सांगतात जे आनंद करतात त्यांच्या So बरोबर आनंद please करा. take the benefit of that. कृपा करून त्याचा लाभ घ्या. If anybody has birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात कुणाचा वाढदिवस लग्नाचा वाढदिवस असेल please stand. कृपा करून उभे राहूया. Happy birthday to To you, happy birthday to you, happy birthday to all of you, happy birthday to you, happy anniversary to you, happy anniversary to you, happy anniversary those who are married. happy birthday to you, happy anniversary to you. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या we thank you for your children. त्या लेकरांबद्दल आभार Those who are going मानतो. to celebrate their personal birthday and wedding anniversary this week. जे आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस Fill साजरा their करतात. life with all your heavenly blessing. सर्व स्वर्गीय आशीर्वादाने त्यांचं जीवन तू भर. And let Jehovah God be known to them personally. यहोवा देव यांची वैयक्तिकरित्या त्यांना ओळख होऊ दे. As you are blessing them, O God, प्रभू त्यांना तू आशीर्वादित करत असताना make them a channel of blessing to others. त्यांना इतरांसाठी आशीर्वादाची In वाहिनी Jesus' कर. precious name we pray. येशूच्या नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला Please आशीर्वाद देवो. take the snacks and tea अल्प उपहार आणि चहा याचा लाभ घ्या and pray for Bhandarakar family. आणि भंडारकर कुटुंबासाठी प्रार्थना करत God राहा. bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव. तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत। अशरत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी ज़ीनत। अशरत और जलाल